तर भावांनो, हा व्हिडिओ फक्त आपल्या दुकानदार मित्रांसाठी आहे. उदाहरणार्थ समजून घ्या की तुमच्या दुकानात एक कस्टमर येतो, त्याच्या हातात एक चिठ्ठी असते. येत असतो, तुम्हाला साखरेचा दर विचारतो. तुम्ही त्याला 46 रुपये सांगता आणि तेवढ्यात कस्टमर डायलॉग मारतो की दुसऱ्या दुकानात त्याला साखर 42 रुपये किलोने मिळत आहे. एका जागेवर येतो इमानदार दुकानदार. तो म्हणतो की ही माझी साखरेची खरेदी नाहीये, तो पुढच्या दुकानात जा आणि तिथनच खरेदी कर. तर दुसऱ्या जागेवर येतो स्मार्ट प्लस इमानदार दुकानदार. तो त्या कस्टमरच्या हातात ही चिठ्ठी अगोदरच पाहतो. तो विचार करतो की साखरेमध्ये 1-2 रुपये लॉस करून मी त्याला साखर 42 रुपयांना देऊन टाकतो. मी जे साखरेचे लॉसचे पैसे मी दुसऱ्या 2-3 आयटम मध्ये ते कव्हर अप करून घेतो. तर भावांनो, आजकालची दुकानदारी अशीच झाली आहे. काही वेळा 2-3 आयटम तुम्हाला तुमच्या खरेदी रेट मध्ये पण द्यावे लागतील कॉम्पिटिशनमुळे. भावांनो, तुम्ही पण स्मार्ट व्हा. एका आयटम मध्ये कमवलं नाही तरी ह्या लिस्ट मध्ये लिहिलेल्या 4-5 आयटम मध्ये तुम्ही कमवू शकता. तर यानं काय होईल की तुमचा लॉस पण होणार नाही आणि तो कस्टमर पण मोकळा जाणार नाही तुमच्या दुकानात. भविष्यात तो रिपीट येत राहील तुमच्या दुकानात खरेदी करायला. तर सातारकर कोण कोण माझ्या या बोलण्यावर ऍग्री करतो ते मला कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका कच्ची बाजारला. लवकरात लवकर फॉलो करा.